हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सर्व? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आजचा टॉपिक आपला असा आहे, तुम्ही वाचलेला असेलच, की आपण सकाळी 4 वाजता उठूनसुद्धा आपले कामं दिवसभर आपल्याला पडत असतात. तर याचं काय कारण असतं, तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि शिवाय पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर चला मग. सकाळी 4 वाजता उठणं, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, हा काळ विश्वाचा म्हणजे युनिवर्सचा शक्तिशाली ऊर्जेचा काळ असतो. अनेक जणी या काळामध्ये उठतात, पण तरीही संपूर्ण दिवस धावपळीत आणि चिडचिडत जात असतो. कारण काय? 4 वाजता उठूनही माझं आयुष्य का बदलत नाही, असा प्रश्न तुम्हाला पण पडला आहे का? कारण मैत्रिणींनो, सकाळी लवकर उठून जर आपण वेळेचं किंवा म्हणजे नियोजन नाही केलं ना, तर आपल्याला अनपेक्षितपणे नकारात्मक ऊर्जा आपण मॅनिफेस्ट करू लागत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहिणींच्या अशा 8 मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमचा वेळ तर वाया घालवतातच, पण तुमची सकारात्मक ऊर्जाही खेचून घेत असतात. सोबतच या वेळेचा योग्य वापर करून तुमचं स्वप्न कसं आपण मॅनिफेस्ट करायचं, याच्या काही खास टिप्स पण देणार आहे. तर चला तर मग आपल्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देऊया. पहिलीच चूक म्हणजे अशी आहे की विश्वाच्या ऊर्जेला ब्लॉक करणे, म्हणजे युनिव्हर्सची ऊर्जा असते ना, त्याला ब्लॉक करणे. म्हणजे कसं माहिती आहे का, उठल्या उठल्या लो व्हायब्रेशन या गोष्टीमध्ये अडकणे. म्हणजेच सकाळ सकाळी आपल्याला प्रत्येकांना सवय असतेच, काही सांगायची आवश्यकताच नाही आहे. आपण पहिले काय बघतो? मोबाईल. सकाळी 4चा काळ हा विश्वासी कनेक्टर होण्याचा काळ असतो, पण आपण अलार्म बंद करतो आणि लगेच कोणाचा मेसेज आले की सोशल मीडियावर काय चाललं आहे म्हणजे हे बघू लागतो. म्हणजे नकळत आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातील चिंता किंवा नकारात्मकता स्वतःमध्ये ओढून घेत असतो. मॅनिफेस्टेशन टिप्स काय म्हणते? सकाळी उठल्यावर पहिले 30 मिनिटे फोनला हात लावू नका. मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की खरंच आहे बरं का, ही गोष्ट खरीच आहे. जर आपण फोनमध्ये आपला वेळ जर केला ना, आपले कोणतेच कामं होत नाहीत. आणि बरं असो, उठल्या उठल्या बेडवर शांत बसा. मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे. उठल्या उठल्या पहिल्या बेडवर शांत बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचं, थँक्यू युनिवर्स. हे आहे ग्रॅटिट्यूड. तुमच्याकडे जे आहे त्याच्याविषयी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. याला म्हणतात ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञता. यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात ही हाय व्हायब्रेशनने होत असते. हाय व्हायब्रेशन म्हणजे काय? आपली फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्हाला आता काय सांगू शब्दामध्ये, म्हणजे आपला मूड कसा आहे, काय आहे, तुम्ही आनंदामध्ये आहात का, तुम्ही लो त्याला काय म्हणतात का तुम्ही लो व्हायब्रेशनमध्ये आहात का. तर मग आपण जर लो व्हायब्रेशनमध्ये असू आपण, तर आपण निगेटिव्हिटीज अट्रॅक्ट करू शकतो. म्हणतात ना, सकाळी जर तुमचा दिवस खूप छान गेला तर आपला पूर्ण दिवस छान जात असतो, असं म्हणतात. कोणी असं म्हणते की सकाळी जर आपलं काही लागलं ना, काहीतरी लागलं ना, तर आपल्याला दिवसभर काही ना काही लागत राहतोच. तर ह्या अशा गोष्टी असतात. मग आपण बी जर निगेटिव्हिटी जर अट्रॅक्ट केली ना सकाळीच 4 वाजताच, तर मग आपल्याला आहे ना, तर आपण दिवसभर तेच गोष्टी अट्रॅक्ट करत राहतो. तर आपलं व्हायब्रेशन हे आपण चांगलं फील करण्यासाठी आपल्याला, किंवा आपल्याला पॉझिटिव्हिटी एनर्जी अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करायच्या आणि ग्रॅटिट्यूड राहायचं. तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की मानसिक गोंधळ आणि ऊर्जेचं विभाजन. ते कसं? सकाळी 4 वाजता उठून जर तुम्ही विचार करत बसतात ना की आज काय करू, तर तुमचा मेंदू हा गोंधळात पडतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन नियम सांगतो की क्लिअरिटी इज अ पॉवर. मनात गोंधळ असेल तर संपूर्ण दिवस गोंधळात जाईल. तर तिसरी चूक, मल्टीटास्किंग करून स्वतःला थकवणे. म्हणजे खूप सारे कामं काढून स्वतःलाच आपण खूप थकवतो. म्हणजे एकाच वेळी स्वयंपाक करणे, कपडे धुणे आणि मुलांचा विचार करणे, यामुळे तुमची ऊर्जा ही विखुरली जाते आणि कामाचा ताण वाढत जातो. म्हणजे विनाकारण आपण सगळ्या गोष्टी जर ताण घेत बसलो ना, तर ते आपण निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे आपली ऊर्जा ही म्हणजे खूप अशी वेस्ट होते आणि मग आपल्याला बी असं कामाचा ताण वाढत असतो. तर त्यासाठी काय करायचं? टाईम मॅनेजमेंट टिप्स. ते कसे? आदल्या रात्रीच आपण उद्याची महत्त्वाची 5 कामं एका डायरीत लिहून ठेवायची आणि सकाळी काम करताना एकाच वेळी एकाच गोष्टींवर पूर्ण लक्ष फोकस करायचं. जेव्हा तुम्ही शांत मनाने काम करताना, तेव्हा आपली कामं हे वेळेवर होतातच, पण आपली ऊर्जाही टिकून राहत असते. तर चौथी चूक अशी आहे की वातावरणातील नकारात्मकता आणि घाई. ती म्हणजे कशी? हे बघा, वास्तुशास्त्र आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन दोन्ही सांगतात की जिथे पसारा
असतो तिथे नकारात्मक ऊर्जा ही साठून राहते. म्हणजे किचन आणि घरात पसारा ठेवून आपण दिवसाची सुरुवात करतो ना, तर याला माहिती आहे का, तुम्हाला सांगलीच आहे वास्तुशास्त्र आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगत असतं की तिथे आपण खरंच आहे ना नकारात्मक ऊर्जा आपण साठवून ठेवत असतो ना. जर सकाळी उठल्यावर समोर रात्रीची खरकटी भांडी किंवा पसारा दिसला ना, तर आपला मूड लगेच खराब होत असतो. हे प्रत्येकाचं आहे, हे खरंच ही गोष्ट. तर 5वी चूक अशी आहे की कामाच्या वेळेचा चुकीचा अंदाज. म्हणजे कसं, प्रत्येक कामाला लागणाऱ्या वेळेपेक्षा आपण कमी वेळ गृहीत धरतो, ज्यामुळे ऐनवेळी आपली धावपळ होत असते. म्हणजे कसं, आपण जेव्हा आपल्याला घाई असते ना, तेव्हा आपण त्या दिवशी आपण खूप सारे कामं काढतो आणि त्याच वेळी आपण एकाच कामाला धरून बसतो. तेच कामं आपण लांबत राहतो. त्याच्यामुळे काय आपलं वेळ पण निघून जातो आणि आपले कामं पण होत नाही. तर मी तुम्हाला सांगते मॅनिफेस्टेशन टिप्स. रात्री झोपण्यापूर्वी आपला ओटा हा पूर्ण स्वच्छ करायचा, आपला किचन ओटा. स्वयंपाकघर जितकं स्वच्छ आणि प्रसन्न असेल ना, तितकीच अन्नामध्ये आणि तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीचा आणि सकारात्मकतेची ऊर्जा खेळती राहते. आपलं मन जेवढं आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जेव्हा स्वयंपाक करतो ना, तर आपलं पॉझिटिव्ह व्हाईब्स आपला त्या स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये जात असतं. तुम्ही कसा स्वयंपाक करता, आपण जर नकारात्मकता राहून किंवा चिडचिड होऊन किंवा रागानं आपण स्वयंपाक करतो ना, तर तो स्वयंपाक पूर्ण चुकला. कारण त्या जेवणामध्ये चवच नसती. म्हणजे आपण बोलले शब्द त्याच्यामध्ये ॲड होतात. तुम्ही काही पण बोलसाल ना, की त्याच्यामध्ये ॲड होते. आपण तेच खाल्लं तर आपल्यावरच त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे कधी पण स्वयंपाक करताना आपण चांगल्या व्हायब्रेशनने स्वयंपाक करायला पाहिजे. तर 5वी चूक अशी आहे की स्वतःसाठी शून्य वेळ आणि ऊर्जेचा चुकीचा वापर. तो म्हणजे कसा, हे बघा. सकाळी उठून थेट कामाच्या चक्रव्यूहात उडी मारणे. म्हणजे कशी, जर तुम्ही 4 वाजता उठून फक्त घराचीच कामं करत असाल, तर तुम्ही स्वतःच्या आत्म्याला उपाशी ठेवत आहात. म्हणजे कसं, 4 वाजता उठण्याचा मुख्य उद्देश आहे की स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ काढणे. आपण जर 4 वाजता उठत असेल तर मग आपल्यासाठी पण वेळ द्या ना. आपण जर घरातलीच कामं करत राहिलो तर मग आपल्यासाठी वेळ कधी भेटणार. तर 7वी चूक, सकाळच्या मौल्यवान वेळेत गॉसिप किंवा बिनमहत्त्वाची गोष्टी करणे. सकाळी टीव्हीवर बातम्या लावणे किंवा नकारात्मक गोष्टींवर चर्चा करणे, यामुळे तुमची मानसिक शांतता भंग पावत असते. ती कशी, आपण 4 वाजता उठतो आणि आपल्या घरातली सगळी कामं करत असतो, पण आपण त्याला जर नाही वेळ दिला तर किंवा आपल्या घराचे कामं आपण 4 वाजता उठूनसुद्धा दिवसभर होत नाहीत, मग 4 वाजता उठून फायदा काय. म्हणजे आपला वेळ पण जातो आणि आपण आपली जी प्रगती असते ना, म्हणजे आपण 4 वाजता का बरं उठत असतो की आपल्या प्रगतीसाठी म्हणजे कसं की 4 वाजता उठणं खूप चांगलं असते. 4 वाजता उठणं काय ते ब्रह्ममुहूर्त असतो. त्या वेळेच्या काळामध्ये आपण ज्या गोष्टी अट्रॅक्ट करतो ना, त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. जर तुम्ही 4 वाजता उठून जर अफर्मेशन जर बोलले ना, छान पॉझिटिव्ह अफर्मेशन, तेच आपल्या आयुष्यामध्ये येत असतं मंडळी. या गोष्टी मी करत असते आणि खूप चांगला रिझल्ट पण आपल्याला मिळत असतो. तर मग ह्या अशा गोष्टी आहेत. एक टिप सांगते ती म्हणजे अशी की सकाळी उठल्यावर किमान आपल्यासाठी तरी थोडंसं काही ना काही वेळ काढा. या वेळेत तुम्ही 369 मॅनिफेस्टेशन पद्धत वापरून तुमची इच्छा लिहू शकता, ध्यान मेडिटेशन करू शकता किंवा शांतपणे चहा पिऊ शकता. हा टाईम म्हणजे आपल्यासाठी तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल. 8वी महत्त्वाची चूक म्हणजे की प्रत्येक स्त्री आपल्या लेकरांसाठी, नवऱ्यासाठी सगळी कामं स्वतःच्या अंगावर घेत असते आणि कुणाचीच मदत मागत नसते. कारण तिला असं वाटते की, तर कसं असते माहिती आहे का, आपल्याला वाटतं की जर मी परफेक्ट होम मेकर आहे, मला डब्यापासून ते घर साफ करण्यापर्यंत सगळं मी एकटीनेच केलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, यामुळे तुम्ही स्वतःला इतकं थकून घेता की दुपारी तुमची चिडचिड होत असते. लॉ ऑफ अट्रॅक्शन, जेव्हा तुम्ही थकलेल्या आणि चिडलेल्या मोडमध्ये असताना, तेव्हा तुम्ही आयुष्यात आणखीन चिडचिड आणि त्रास मॅनिफेस्ट करत असता. मॅनिफेस्टेशन टिप्स काय म्हणते की घरातल्या इतर सदस्यांना बी आनंदाने त्या कामामध्ये सामील करून घ्या. मुलांना आणि पतीला छोटी छोटी कामं हे विश्वासाने सोपवा. यामुळे आपला वेळ वाचेल आणि तुम्हाला स्वतःच्या छंदासाठी, तुमच्या स्वप्नांवर काम करण्याची वेळ मिळेल. तर कसं असते माहिती आहे का मैत्रिणींनो, सकाळी 4 वाजता उठणं हा फक्त काही आपला म्हणजे कर्तव्यच नाही, तर ते तुमचं म्हणजे आपलं आयुष्य बदलण्याचं एक माध्यम आहे. हे 8 चुका टाळा, स्वतःला वेळ द्या आणि मग बघा तुमचं कसं आयुष्य हे मॅजिकल होतं. चला, व्हिडिओचा एंड करते मी. तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.
आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा. बाय.